नमस्कार मित्रांनो, मराठी शिका या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. नामाचे मुख्य करून 3 प्रकार पडतात. पहिला आहे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नामाचे देखील 2 प्रकार पडतात. पहिला आहे पदार्थवाचक नाम, दुसरा आहे समूहवाचक नाम. आता सर्वप्रथम आपण सामान्य नाम सविस्तरपणे समजून घेऊया. एकाच गटातील म्हणजे एकाच ग्रुपमधील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे, गुणधर्म म्हणजे नेचर किंवा क्वालिटी, तर समान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. आता बघा, त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी हे नाम वापरले जाते आणि सामान्य नामाचे अनेक वचन होते. अनेक वचन म्हणजे प्लुरल. आता आपण सामान्य नामाची काही उदाहरणं पाहूया. मुलगा, मुलगी, हत्ती, झाड, फूल, शाळा, फळ, घर, नदी, महिला, पुरुष, विद्यार्थी, चेंडू. सामान्य नामाचा पहिला प्रकार आहे पदार्थवाचक नाम, जे घटक लिटर, मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजले जातात, संख्येमध्ये मोजले जात नाही. त्या घटकांच्या नावाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात. तर पदार्थवाचक नामासाठी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की या पदार्थांना किंवा या वस्तूंना लिटर, मीटर आणि किलोग्रॅममध्ये मोजलं जातं. अशा वस्तूंना पदार्थवाचक नाम म्हणतात. आता आपण पदार्थवाचक नामाची काही उदाहरणं पाहूया. दूध, पाणी, सोने, गहू, मिठाई, कापूस, साखर. दुसरा प्रकार आहे समूहवाचक नाम. समान गुणधर्म म्हणजेच सेम क्वालिटी असणाऱ्या अनेक घटकांच्या समूहाला म्हणजेच ग्रुपला समूहवाचक नाम म्हणतात. आता आपण समूहवाचक नामाची काही उदाहरणं पाहूया. सैन्य, वर्ग, थवा, गुच्छ, गर्दी, जुडी, ढिगारा. एखाद्या नामातून एका विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो, अशा नामास विशेष नाम असं म्हणतात. आता विशेष नाम हे फक्त एकाच घटकापुरती मर्यादित असते. विशेष नाम हे एकवचनी असते म्हणजेच सिंग्युलर. हे प्रामुख्याने ठेवलेले नाव असते. आता आपण विशेष नामाची काही उदाहरणं पाहूया. राम, राम हे एका मुलाचं नाव आहे. गोदावरी नदीचं नाव आहे. सह्याद्री पर्वताचं नाव आहे. भारत देशाचं नाव आहे. अरबी समुद्र समुद्राचं नाव आहे. कुंभकर्ण राक्षसाचं नाव आहे. कळसूबाई शिखराचं नाव आहे. खुर्ची, कबड्डी, खो खो हे खेळांची नावं आहेत. चंद्र, सूर्य हे ग्रहांचे नाव आहेत. ज्याला स्पर्श करता येत नाही म्हणजे हात लावता येत नाही किंवा डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती यांच्या नावांना भाववाचक नाम म्हणतात. हे घटक वस्तुरूपात दाखवता येत नाही. जसं विशेष नाम किंवा सामान्य नाम हे आपल्याला वस्तुरूपात पाहता येतं, हात लावता येतं, त्याच प्रकारे यांना आपण पाहू शकत नाही किंवा हात लावू शकत नाही. गुणधर्म आणि भाव, गुणधर्म म्हणजे क्वालिटी किंवा इमोशन्स, गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम म्हणतात.
उदाहरणार्थ सौंदर्य, शौर्य, प्रभुत्व, नेतृत्व, श्रीमंती, गरिबी, गोडी, चोरी, हुशारी, दुरावा, विश्रांती, फसवेगिरी. थँक यू. बाय बाय. हॅव अ नाईस डे.